नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। जरांगेंच्या उपोषणाकडे लक्ष देण्याची गरज नाही। जरांगेंमुळे राज्यातलं ओबीसींचं आरक्षण संपलं। वळवाच्या पावसासारखं जरांगे उपोषणाला बसतात। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या बेकायदा मागणीला महत्त्व देऊ नये। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर शिंदेंच्या भेटीला। शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी घेतली भेट। आष्टीकर आणि शिंदेंच्या भेटीनं ऑपरेशन टायगरच्या चर्चांना बळ। भोंदू अशोक खरात आणि नामकरण आवारेला न्यायालयीन कोठडी। ईडीचा ताबा घेण्याचा मार्ग मोकळा। श्रीकांत शिंदेंचा दौरा। नाशिकमध्ये 4 विधानसभा मतदारसंघांचे दौरे। कार्यकर्त्यांशी संवाद यात्रा सुरू। संघटन बळकट करण्यासाठी दौरा। मालेगावात नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर बैठक तापली। अपर जिल्हाधिकारी बैठकीतून कार्यकर्त्यांचा वॉकआउट। माध्यमांना मज्जाव, पत्रकारांना रोखल्यानं निषेध। जालन्यात शेतकऱ्यांचं उपोषण अखेर स्थगित। अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। 4 दिवसांपासून सुरू होतं आमरण उपोषण। शेतकरी मागण्यांवर प्रशासनाची सकारात्मक भूमिका। पालघरमध्ये वराडाच्या ट्रकचा भीषण अपघात। अपघातात 12 जणांचा मृत्यू। अनेक जण गंभीर, जखमींवर उपचार सुरू। चॉकलेटचं आमिष दाखवून 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। नागभीड तालुक्यात संतापजनक घटना। पोलिसांकडून आरोपीला अटक। रायगडमधील रोहा कुंडलिका नदीत अनोळखी इसमाचा मृतदेह। नदीत तरंगताना दिसली बॉडी। अष्टमी किनाऱ्यावर मृतदेह बाहेर काढला। परिसरात खळबळ।